guys, hello everyone, welcome back to my channel. माझा घसा ॲक्च्युली बसला आहे. 2 दिवस झाले पाऊस येत होता अँड इट वॉज लाईक की मनसून इज बॅक, बट असं काहीच नव्हतं. पावसाने आपलं थोडीशी झलक दाखवली 2 दिवस आणि आता खूप सारं ऊन पडतं आहे, खूप गरमी होते आणि क्लायमॅटिकल चेंजमुळे हे सगळ्यांबरोबर ॲक्च्युली होणारच होतं. बिकॉज दिस काइंड ऑफ रेन कम्स विथ लॉट ऑफ इलनेस. खूप सारा आजार घेऊन येतं अशा प्रकारचं पाऊस आणि ॲक्च्युली एक्सपेक्टेड नव्हतं दिस काइंड ऑफ रेन. बिकॉज थोडंसं कुठेतरी पडायचं, बट दिस टाईम 2 दिवस कंटिन्युअसली 2 days जे आहे पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यामुळे खूप सारं सर्दी, खोकला, अंगदुखी, लॉट्स ऑफ थिंग्स कम विथ दॅट. आणि तसंच झालं, पाऊस गेला, खूप ऊन पडलं आहे आणि अचानकमध्ये तब्येत खराब झाली. सर्दी, पडसा, हे गळा जे आहे ना ते माझं पूर्ण चोकअप झालं आहे आणि इथे असं वाटतं की पूर्ण कफ पूर्ण असं भरगच्च भरलेलं आहे. तर गरम पाण्याचा ग्लास मी घेतला, मिठाच्या गुळण्या केलेल्या आहेत, सकाळी उठून पहिला वाफ घेतली. सो बघू आता. आणि औषध खायचं बोललं ना की माझ्या जीवावर येतं. बिकॉज होम रेमेडीज मी करत असते आणि होम रेमेडीज आर बस्ट. सो आज आम्ही जातो आहे टिटवाळ्याला आणि तपस्या आणि प्रथा जे आहेत ते ऑलमोस्ट आजीच्या घरी गेले आहेत, मामाच्या गावाला. तर माझ्या आईकडे माझी म्हणजे जिथे आई राहते तिथे गेले आहेत आणि तिथेच आजूबाजूला मावशी मामा सगळे राहतात. सो ती लोकं एन्जॉय करतात आहेत. 4 दिवस झाले ती लोकं तिथेच आहेत आणि आता आम्ही त्यांना घ्यायला चाललो आहेत. तर असं ठरलं आहे की सगळे मिळून टिटवाळ्याला भेटायचं आणि टिटवाळा मंदिरला दर्शन घ्यायला जायचं. फॅमिली टाईम. सो टुडे इज अ बिग फॅमिली टाईम, अ गेट टुगेदर. आणि सगळे येणार आहे. माझी मावस बहीण, माझा मावस भाऊ, मावशी लोकं, म्हणजे आमचं मावशीचं जे हे आहे गँग आहे ते सगळे येणार आहेत. सो वी आर गोइंग टू एन्जॉय. तर चला, मी रेडी व्हायला जाते आणि मग तसं पुढे भेटूच. सो कम ऑन, लेट्स बिगिन. सो आय एम रेडी टू गो. हा नवीन घेतला आहे ॲक्च्युली कालच. बिकॉज माझ्याकडे कॉटनचं एक पण ड्रेस नव्हतं कुठे असं बाहेर वगैरे जायला आणि मला मोस्टली कॉटनचेच कपडे आवडतात. सिल्क किंवा मिक्स एनिथिंग अजिबात आवडत नाही आणि ट्रॅव्हलिंग करायला तर कॉटन इज अ बेस्ट ऑप्शन. त्याच्यामुळे मला मोस्टली जयपुरीमध्ये हवं होतं. सो जयपुरीमध्येच ॲक्च्युली मला भेटलं अँड दिस इज सुपर. तर मी तुम्हाला दाखवतेच की एक्झॅक्टली हे कसं आहे ते. अँड दिस इज माय सिल्वर ज्वेलरी. जर तुम्ही माझ्या जुन्या ब्लॉगमध्ये बघितलात 2 वर्षापूर्वीचे, त्याच्यामध्ये दिवाळीमध्ये धनतेरस होतं ना, त्या दिवशी मी हा सेट ॲक्च्युली घेतलेला. हा चांदीचा आहे, प्युअर सिल्वर. सो काल मी ॲक्च्युली काळं झालेलं हे मोस्टली. मला पण खूप असं हे वाटत होतं की चांदी घेतो खरं पण काळी होते. पण त्याच्यावरती एक सोल्युशन आहे की पितांबरीचं रुपेरी म्हणून लिक्विड भेटतं. ते लिक्विड तुम्ही घेऊन या. इट्स आय थिंक 110 रुपयाचं ते एवढं लिक्विड असतं. थोडंसं कॉटन घ्या आणि ह्याला स्वच्छ करा. यू कांट बिलीव्ह इट की हे असं दिसतं ना की जस्ट तुम्ही शॉपमधून आणलं आहे, एवढं लखलखतं. आणि ते सेम जे लिक्विड आहे मी इवन गोल्डवरती पण ट्राय करणार आहे. आय डोंट नो की ते वर्क करेल की नाही, पण सध्या मी सिल्वरवरती क्लीन केलं आहे. सो यू कॅन सी दिस. हे एवढं काळं झालेलं की मला असं वाटत होतं की काय घालावं. म्हणजे तसं ऑक्साईड म्हणून मी घातलं असतं, पण जेव्हा मी घेतलेलं तेव्हा ते सेम टू सेम असंच होतं. आणि आता परत ब्रँड न्यू झालं आहे आणि लखलखती ज्वेलरी घालण्यामध्ये जी मजा आहे ना वेगळीच असते. तर चला निघूया, वेळ झालेला आहे. मी सगळी पॅकिंग वगैरे केली आहे जायची. सो चलो. पाणी वगैरे पॅकिंग म्हणजे पाणी वगैरे घेतलं आहे, नॅपकिन्स वगैरे घेतले आहेत, थोडंफार स्नॅक्स घेतलं आहे.
सो चलो कम ऑन, चला जाऊया. सो आम्ही घरातून निघालेलो आहोत आणि ट्रेनमध्ये आम्हाला मस्तपैकी जागा भेटली. तसं काय फार काही लांब नाही आहे, जवळच आहे. आय थिंक 2-3 स्टेशन असतील, पण जागा व्यवस्थित भेटली आणि टिटवाळ्याला उतरून आम्ही रिक्षा पकडली. मंदिरात जेव्हा दर्शनासाठी गेलो, मोजून 1 मिनिटात आमचं दर्शन झालं, पटकन असं. ओले बापले शोनू माऊ ओळखेच ना ग मला. हाय, कसं आहे मावशा? मला पण नाही ओळखत होता. कुठे बाकीचे मंडळी कुठे आहेत? अरे बाप रे, झाली ग मम्मी, क्या बात है. बाकी मंडळी कुठे आहे? मी पकडते. चल सोनू लई रडाले. हा गुड्डू, हा चल, हा हा चला चला. सो मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गणपती बाप्पाच्या आम्ही बाजूलाच ॲक्च्युली विठ्ठलांचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं, तिकडे गेलेलो. आणि तिथे मावशीच्या भटजींची ओळख होती, त्याच्यामुळे आतमध्ये एक लग्नाचा हॉल आहे, तर तो हॉल आम्हाला ओपन करून भेटला. चावी त्यांनी दिलेली, तर मुलं होती लहान, त्याच्यामुळे थोडंसं ते बरं पडलं. आणि हाच तो हॉल आहे, इथे लग्न वगैरे होतात. खूप छानचं असं हॉल होता आणि खरंच त्यांना जितकं धन्यवाद म्हणावं तितकं कमीच आहे. बिकॉज त्यांनी तो आम्हाला हे करून दिलं आणि खूप म्हणजे सोयीस्कर झालं. आम्ही बसलो, जेवलो आणि खूप छान छान जेवण सगळ्यांनी थोडं 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 करून बनवून आणलेलं. घरातलं जेवणाची मजाच वेगळी असते. आणि जेवल्यानंतर मग आम्ही गरमी होती ना, त्याच्यामुळे मग आम्ही थोडंसं छास तिथेच तिथल्या तिथेच दही आणि पाणी आणि चाट मसाला आणलेला, तर ते मिक्स करून छास बनवलं आणि सगळंच एवढं मस्त झालं ना की विचारू नका. जेवण अगदी पोटभर जेवलो, घरचं जेवण ते पण, आणि मग त्याच्यानंतर छास. क्या बात है, म्हणजे सोने पे सुहागात झालं. आणि मग आमचं फोटो सेशनचा टाईम आला. सो सगळे फोटो काढायला आम्ही उभे राहिलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. तर कुणी ओला, उबेर, रॅपिडो सगळं बुक केलेलं, तर त्याची वाट बघत होतो. कारण मुलं ही लहान होती, त्याच्यामुळे थोडंसं गरमीमुळे थोडंसं झळ पण मारत होतं आणि जरा वैतागत होती. त्याच्यामुळे निघायचा निर्णय घेतला की चला आता निघूया. आणि काय 2 मिनिटात येते. चलो बाय 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 मम्मी, बाय बाय. आता किती जण राहिला? 4 जण राहिला. बाय तातू, बाय तातू, तातू बसून तरी बाय. हॅलो हॅलो बाबू. तातूच्या नावाने आता पप्पी बिप्पी सगळं घ्यायचं. सरक टपू. बाय. चला बाय. चला. श्रावी जी आहे माझ्या बहिणीची मुलगी, तिच्याकडे एक डॉल आहे, त्याचं नाव आहे तातू. तर आम्ही जेव्हा गेलो खूप दिवसांनी ती भेटली, आम्हाला ओळखायलाच तयार नव्हती. तर ती डॉल तिची खूप प्रिय आहे. तर तिला सांगितलं की जर तू माझ्या जवळ आली नाही, मला पापा दिलं नाही, पप्पी नाही दिली, तर मी तुझा तातू जो आहे तो घेऊन जाणार. असं बोलल्यानंतर ती माझ्या जवळ आली, लिटरली तिने. म्हणून आम्ही तातू तातू करत होतो. आणि तातू म्हणजे तात्या विंचू, तर त्या डॉलचं तिने नाव ठेवलं आहे तातू. ओके, सगळे
निघालेत आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं एक्सप्लोअर केलं, थोडीशी शॉपिंग केली आणि मग तप्पूला आणि प्रथाला फालुदा खायचं होतं तर त्या लोकांनी फालुदा खाल्लं आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो, ट्रेनमध्ये बसलो आणि मग आम्ही घरी आलो. हे मी ॲक्च्युली बांगड्या घेतल्यात, ते बांगड्या आहेत, मला राहावलं नाही म्हणून मी ते काढून बघत होती. मला ॲक्च्युली असे बारीक बांगड्या हवे होते ज्याच्यावरती डायमंड्स लागलेले असे चमकले पाहिजे, कारण कडे नॉर्मली आपल्याकडे असतातच, आहेत माझ्याकडे, पण असे बारीक कडे हवे होते. जसं आपण हिरवी बांगडी घालतो ना नॉर्मल, तशी बारीक अशी कडं आता निघालेले आहेत जे की मोस्टली लोक घालतात आणि फॅशनमध्ये आहेत. तर तसे मी बारीक असे बांगड्या घेतल्यात. 100 रुपयाचे आहेत हे आणि खूप छान म्हणजे आहेत. डेली वेअरसाठी तुम्ही एक एक जरी हातात घातलात तर छान दिसतं. ओके, तर आता आम्ही आमच्या घरी आलेलो आहोत आणि मुलांना खायचं होतं चॉकलेट, सो त्यांनी हा चॉकलेट घेतला आहे. हा ॲक्च्युली चॉकलेट घेताना आम्हाला थोडंसं कन्फ्यूज झालो. आम्हाला वाटलं फरेरो आहे, कारण सेम दिसायला सेम आहे. ते घाईघाईमध्ये जर कोणी घेतलं ना तर तुम्हाला कळणारही नाही की हे फरेरो चॉकलेट नाही आहे म्हणून. आणि माझं असंच झालं, मी घाईघाईमध्ये ते चॉकलेट घेतलं पण ते दुसरंच निघालं आणि त्याच्यावरती नाव तुम्ही बघितलंत ना तर नाव पण मेथोजूचंच आहे, फरेरिस असं काहीतरी नाव आहे. म्हणजे ते कळूनच येत नाही की एक्झॅक्टली ते फरेरो चॉकलेट आहे की दुसरं आहे. आणि घाईमध्ये असलं तर अजिबातच कळून नाही येत. आणि टेस्ट ऑलमोस्ट थोडीफार सेमच होती आणि छान होते चॉकलेट्स. तर आम्ही आणले आणि खाल्ले आणि त्याचा तो डबा आहे ना तो तर मस्तच होता. असा हार्ट शेपचा तो डबा आहे आणि त्या डब्यामध्ये इवन आपण काहीतरी स्टोअर करू शकतो. आणि मला आहे ना खूप बोलतात ना वस्तूपेक्षा आहे ना त्याच्याबरोबर कंटेनर्स वगैरे येतात ना त्याचं फार वेड आहे, कारण मी यूज करते ॲक्च्युली किचनमध्ये. आणि हा आहे तो डबा बघा तुम्ही. आणि याच्यावरती तसंच काहीतरी लिहिलं आहे, फरेनोनिस असं काहीतरी लिहिलं आहे आणि खूप क्यूटचा असा हार्ट शेपमध्ये डबा आहे. तर मी याच्यामध्ये गळ्याचं सेट असतो ना आपण जे गळ्यात घालतो ते ठेवायचं ठरवलं आहे. माझ्याकडे मोत्यांचा सेट आहे तर तो मी याच्यात ठेवला आहे. आणि काहीही आपण ठेवू शकतो, इयरिंग्स ठेवू शकतो किंवा दुसरी पण वस्तू ठेवू शकतो. तर चॉकलेट तर आवडलंच, पण त्याच्याबरोबर हा जो डबा आहे ना तो पण खूप आवडला. आणि हे प्रसाद आहे जे मी टिटवाळ्यावरून घेऊन आलेले आहे. आणि हळदी कुंकू मम्मीने मला सांगितलं की हळदी कुंकू घ्यायचं असतं, कुठल्याही देवस्थानाला आपण गेलो तिथून हळदी कुंकू आणायचं असतं. म्हणून मग मी एक हळदीचा डबा आणि एक कुंकवाचा डबा आणि थोडंसं प्रसाद म्हणजे वाटायला बरं पडेल. फायनली आम्ही घरी आलो आहोत आणि उन्हामधून एवढं हेडेक होतं आहे ना, हे सगळी ही पाठची नस आहे ना ती दुखते आहे मला ॲक्च्युली. एवढं कडकडीत ऊन होतं. 2 ते 3च्या दरम्यान आम्ही लोक असं म्हणजे मंदिरातून बाहेर विठ्ठल मंदिरपर्यंत चालत गेलो आणि तिथेच आहे, बाजूलाच आहे ॲक्च्युली, जास्त हे नाही आहे. पण ते ऊन जे डोक्याला लागलं आणि जे डोकं तापतं ना तर काय माहिती मला आजकाल जरा जरी उन्हामध्ये गेलं ना तर ही नस हे होते, अशी फटफटायला लागते, कारण माहिती नाही. आणि आजकालचं ऊनच असं आहे ॲक्च्युली बिनाकारणचं बिना मतलबचं बाहेर निघूच नाही. आणि कुठेही तुम्हाला जायचं ना आफ्टर 4 o'clock तुम्ही जा, अदरवाईज बिफोर 12 o'clock. उन्हामध्ये 12 ते 3 हे तर शक्यता निघूच नाही अजिबात माणसाने, कारण त्रास ऑब्व्हियसली हे होणारच, बिकॉज हे कॉमन आहे. पहिल्याची माणसं पण तेच बोलायची की दुपारच्या टायमाला निघूच नका बाहेरून, घरातच राहा, बाहेर निघूच नका, कारण ऊनच एवढं हे असतं ना, घातक आहे, खरंच खूप घातक आहे. त्याच्यामुळे या टायमाला बाबू नको रे बाबा. सो ऑलमोस्ट 5 वाजून गेले आहेत, घरी आलेलो आहोत आम्ही आणि आता कुठे जरा रिलॅक्स वाटतं आहे, घर बरं वाटतं आहे, कारण मुलं आलेली आहेत घरी. अदरवाईज घर असं खायला उठत होतं. आम्ही दोघेच फक्त होतो आणि आमची भांडणच होत होती हे याच्यावरून. आणि रिअली वॉट, जेव्हा मुलं असतात ना तेव्हा आमची भांडणं मोस्ट प्रोबेबली होत नाहीत, कारण पोरं जे आहेत मुलं ते पुढाकार घेतात की ए तू असं बोलू नको, ए तू तसं करू नको. आणि आम्ही जेव्हा असतो ना दोघे तेव्हा काय ना काय बोलतात ना, आमचं तू मेमा असतंच.
अक्षरशः बोलतात ना उंदरा मांजरीसारखी बांधतो आम्ही, अशी गत आहे. त्याच्यामुळे मुलं बोलतात ना हे हवेच आम्हाला जवळ, नसतील ना तर नाही, मन नाही लागत अजिबात. सवय करून घ्या. कशाला? तर आता थोडेफार म्हणजे मी काही जास्त आणलं नाही आहे, मुलांनी घेतलं आहे, किचन वगैरे घेतलं आहेत आणि मी प्रसाद हळदी कुंकू वगैरे आणलेला आहे. तर मज्जा आली, खूप बरं वाटलं आणि मस्त वाटलं, फॅमिली एकत्र भेटलो. पण एवढंच की जास्त टाईम स्पेंड करायला झालं नाही, बिकॉज लहान मुलं होती, लाईटं गेलेली तिथे, तर कोण रडतं आहे, कोण इथे पळतं आहे, कोण तिथे पळतं आहे. आणि ॲक्च्युली मुलं जी आहेत ती फ्रस्ट्रेट झाली गरमीमुळे. हे बघा, हे बांगड्या घेतल्या आहेत मी, तुम्ही बघितलंच असेल. आणि तप्पूसाठी मम्मा दाखव, तप्पूचं सोनूचं पण शॉपिंग मी तुम्हाला दाखवते. हे तप्पूसाठी घेतलं आहे, तप्पूला 2x6 लागतो, सो हे तप्पूसाठी घेतलं आहे. आणि सोनूसाठी पण सेम घेतलं आहे, हो 2x4. माझं आणि सोनूचं माप सेम आहे. मी असे घेतले आहेत, 100ला 8 आले आहेत माझे दोन्ही हातामध्ये, 2 याच्यात 4 त्याच्यात 4. आणि हे जे आहेत ते ह्या लोकांनी घेतले आहेत, ह्या लोकांकडे ऑक्साईडचं नाही. तर चला मग इथेच मी ब्लॉग एंड करते, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. बाय बाय. तर आफ्टर ब्लॅकमेलिंग श्रावी फायनली माझ्याकडे आली आणि तिने मला हग केलं, मला किसी दिली, माझ्याशी बोलली. सो खूप दिवसानंतर ॲक्च्युली आमची भेट झाली. आणि मी मावशी आहे आणि मला खूप आवडतं बीइंग ॲज अ मावशी. सो ही आहे माझ्या माहेरकडची फॅमिली, माझी मावशी, माझी मम्मी, माझी सेकंड मावशी आणि मावशीची मुलगी, माझे मुली. सो आम्ही खूप 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 एन्जॉय केलं. आणि ही आहे आमची नेवरेकर फॅमिली. ही आहे माझी सुंदरशी मम्मी, वाटत नाही ना माझी मम्मी आहे. तर ही आहे माझी बारकी वहिनी, शशांकची बायको, आणि आमची चिमुकली सिया, जिच्या बारशाचं तुम्ही व्लॉग बघितलंच असेल. तर हे आहेत आमचे चिमुकले आणि आमची आरती. ही आहे माझी सेकंड नंबर मावशी, ही श्रावीची मम्मी म्हणजे माझी मावस बहीण, आणि ही तपस्या. आणि या आहेत 3 सिस्टर्स. आणि हे आहे नेवरेकर सिस्टर्स. ही आहे माझी मम्मा आणि माझी इटुकली पिटुकली मुलं. ह्या 3 देविया, माझी मम्मी, माझी मावश्या आणि माझी बारकी मावशी.